हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 5.2 मधलं क्वेश्चन नंबर 6 पाहणार आहोत. डी अँड ई डिव्हाइड साइड बी सी अँड सी ए ऑफ अ ट्रायंगल ए बी सी इन द रेशो 2:3 respectively. Find the position vector of the point of intersection of AD and BE and the ratio in which this point divide AD and BE. ओके, त्यांनी सांगितलं आहे की डी अँड ई डिव्हाइड साइड बी सी अँड ए सी in the ratio 2:3 and 3:2. Find the position vector of point P which is the point of intersection of two sides AD and BE. तर P चं पोझिशन वेक्टर आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचं आहे. Therefore let we find. Consider the triangle ABC here given. D and E be the divide the segment BC and AC in the ratio 2:3 and 3:2 as shown in the figure. Let A bar, B bar, C bar, D bar, E bar, P bar be the position vector of the point of intersection of A, B, C, D and E respectively with respect to the reference of origin O. म्हणजे O पासून OA ची लेंथ असणार स्मॉल a बार, O पासून B ची लेंथ असणार B बार. या पद्धतीने आपण त्याचे पोझिशन वेक्टर्स इथं सांगितलेलं आहे. आता D हा BC चा डिव्हायडर आहे, म्हणजे D डिव्हाइड साइड BC हा इंटरनल पॉईंट आहे. आपल्याला त्यांनी रेशोसुद्धा सांगितलेला आहे. मग आता हे जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर बाय दी सेक्शन फॉर्म्युला यू कॅन इझिली कॅल्क्युलेट द पोझिशन वेक्टर ऑफ डी बार. नाव डी बार इक्वल टू 2s/c बार प्लस 3 × b बार अपॉन 2+3. ओके, सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. याआधी बरेच एक्झाम्पल्स आपण यावर सॉल्व केलेले आहेत. सिमिलरली ई बार इक्वल टू 3 × c बार plus 2 × a bar upon 3+2. Okay, let the point of intersection of AD and BE be P. P हा AD आणि BE चा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे असं आपण कन्सिडर करूयात विथ पोझिशन वेक्टर P बार विथ रिस्पेक्टिव्ह ओरिजिन O. ओके, पुढं आहे लेट P डिव्हाइड सेगमेंट AD and BE in the ratio m/1 and n/1 respectively. म्हणजे P हा पॉईंट ADला m/1 या प्रमाणात डिव्हाइड करतो आहे आणि P हा पॉईंट सेगमेंट BEला n/1 या प्रमाणात डिव्हाइड करतो आहे असं आपण कन्सिडर करायचं. आणि आपल्याला m आणि n च्या किमती कॅल्क्युलेट करायचे. म्हणजे बाय दी सेक्शन फॉर्म्युला यू कॅन इझिली कॅल्क्युलेट द पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट P जे त्यांनी आपल्याला काढायला सांगितलं. ते काढायचं असेल तर आधी m किंवा n ची किंमत जर आपण काढलात तर इंटरनल डिव्हिजन फॉर ADसाठी वापरा किंवा BEसाठी वापरा, मग तुम्हाला Pचं पोझिशन वेक्टर कॅल्क्युलेट करता येतं. नाव बाय दी सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन P हा पॉईंट ADला डिव्हाइड करतो आहे. इथं आपण इंटरनल डिव्हिजनचा फॉर्म्युला वापरतो आहे. नाव P बार इक्वल टू दिस m × D बार प्लस 1 × a बार अपॉन m+1. इंटरनल डिव्हिजनचा फॉर्म्युलाच आपण रिपीट करत चाललो आहे कारण इथं आपल्याला तेच वापरायचं आहे. नाव विच इज इक्वल्स टू m × आता डी बारचं कनेक्शन इन टर्म्स ऑफ बी बार आणि सी बारमध्ये आहे. ती किंमत आपण इथं ठेवतो आहे 2c बार प्लस 3b बार अपॉन 2+3 म्हणजे 5 प्लस a बार आहे तसाच. डिनॉमिनेटरला m+1 आहे. आता ब्रॅकेटच्या बाहेर m आहे, mनी आपण ब्रॅकेटच्यात मल्टिप्लाय करून घेऊयात. इथं a बारच्या खाली डिनॉमिनेटर काय नाही म्हणजे 1 असतो. दोन्हीकडं जर आपण छेद समान केलं तर इथं ॲडिशन पॉसिबल आहे. मग इथं मी काय करते, या 5नी या ए बारला गुणून घेते, तिरकस गुणाकार करायचं. 5 × a बार हा 5a बार झाला. ब्रॅकेटच्या बाहेर m आहे, m × दिस ब्रॅकेट दॅट इज 2mc बार प्लस 3mb बार प्लस 5 टाइम्स a बार अपॉन 5. अपॉन 5 म्हणजे हा डिनॉमिनेटरच आहे, त्याला मी खाली घेते आणि ऑलरेडी डिनॉमिनेटरला m+1 आहे, ते आहे तसं लिहिलं. म्हणजे आपण काय केलं, m हा ब्रॅकेटच्या आत घेतला 2mc बार प्लस 3mb बार प्लस 5 × दिस a बार अपॉन 5 टाइम्स m+1. आता मी फॉर्मॅटमध्ये लिहून घेते म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटर या पद्धतीनं आपण लिहून घेऊयात. 2m अपॉन 5 टाइम्स m+1 टाइम्स c बार प्लस 3m अपॉन 5 टाइम्स m+1 टाइम्स b बार प्लस 5 अपॉन 5 टाइम्स m+1 टाइम a बार. सिक्वेन्स फॉलो करूयात. आधी a बार मग b बार मग c बार या पद्धतीनं आपण इथं खाली लिहून घेतलेलं आहे. वरचंच इक्वेशन आपण खाली फक्त त्या फॉर्मॅटमध्ये लिहून घेतलं. याला मी म्हणते इक्वेशन 1. आपल्याला इथं माहिती आहे P हा पॉईंट दोन्ही सेगमेंटला इंटरनली डिव्हाइड करतो आहे.
म्हणजे ADला आणि BEला सुद्धा P हा पॉईंट जर ADला डिव्हाइड करत असेल तर सेक्शन फॉर्म्युला वापरून त्याचा आपण पोझिशन वेक्टर इथं कॅल्क्युलेट केलं. सिमिलरली P हा पॉईंट BEला सुद्धा डिव्हाइड करतोय. इथं सुद्धा रेशो दिलेला आहे n:1, म्हणजे इथं सुद्धा आपल्याला इंटरनल डिव्हिजनचा फॉर्म्युला वापरता येतो. सेम पद्धतीनं नाव P बार इक्वल टू n इंटू E बार प्लस 1 इंटू B बार अपॉन n+1. इथं सुद्धा आपण इंटरनल डिव्हिजनचा फॉर्म्युला वापरलेला आहे. E बारची किंमत इन टर्म्स ऑफ A बार आणि C बार आपण वरती कॅल्क्युलेट केलेला आहे, तर ती किंमत आपण इथं ठेवतोय. 2 टाइम्स A बार प्लस 3C बार अपॉन 2 + 3 म्हणजे 5. B बार आहे तसाच, डिनॉमिनेटरचा n+1 कीपिंग ॲज इट इज. आता इथं डिनॉमिनेटरला 5 आहे, याला राईट साईडला पाठवायचं जेणेकरून छेद समान झाला की आपोआप आपल्याला पुढचं ॲडिशन करता येतं. नाव n इंटू 2A बार प्लस n इंटू 3C बार प्लस इथं डिनॉमिनेटरचं कॉमन करण्यासाठी मी 5नं तिरकस गुणाकार करते. 5 इंटू B बार अपॉन हे 5 आता खाली डिनॉमिनेटरला घेऊयात. 5 टाइम्स n+1. ओके, इथं 5 टाइम्स n+1 येतं. फाईव्ह टाइम्स n+1. सेम पद्धतीने न्यूमरेटर डिनॉमिनेटर न्यूमरेटर डिनॉमिनेटर न्यूमरेटर डिनॉमिनेटर सेपरेट करून घेतला. सिक्वेन्स फॉलो केला. A बार B बार C बार. याला मी म्हणते इक्वेशन 1. इक्वेशन 2. एकच फॉर्म्युला आपण वारंवार वापरत चाललो आहे इंटरनल डिव्हिजनचा पोझिशन वेक्टर कॅल्क्युलेट करण्यासाठी. आता इथं तुम्ही बघू शकता इक्वेशन 1 आणि 2मध्ये आपण P बार या एकाच वेक्टरचे 2 वेगवेगळे पोझिशन वेक्टर कॅल्क्युलेट केले. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एका पॉईंटसाठी पोझिशन वेक्टर हा युनिक असतो. म्हणजे इथं जर आपल्याला 2 वेगवेगळ्या पद्धतीनं हे मांडता येत असेल तर त्यांचे कॉम्पोनंट्स A बार B बार C बारचे कॉम्पोनंट शुड बी इक्वल, ते इक्वलच असले पाहिजे. म्हणजे इक्वेशन 1 आणि 2वरून आपण काय सांगू शकतो की A बारचा हिचा जो कोएफिशियंट आहे तर तोच कोएफिशियंट हे असलं पाहिजे. म्हणजे दोन्हीची किंमत ही सारखीच असते. सिमिलरली B बारचा कोएफिशियंट जो आहे तीच किंमत इथं खाली यायला पाहिजे. सिमिलरली C बारचा कोएफिशियंट जो आहे तीच किंमत या C बारची सुद्धा यायला पाहिजे. म्हणजे दे शुड बी इक्वल. मग इथं फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2 आपण ते दोन्ही इक्वेट करून घेतलं या पद्धतीनं. A बारचा कोएफिशियंट, B बारचा कोएफिशियंट, C बारचा कोएफिशियंट. जे मी लास्ट पेजवर तुम्हाला सांगितलं तेच इथं फक्त लिहून घेतलेलं आहे. याला इक्वेशन 1, 2, 3 अशी नावं आपण दिलेले आहेत. आता आपल्याला इथं n किंवा mच्या किमती काढायच्या आहेत, कारण आपल्याला P हा पोझिशन वेक्टर कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यासाठी आपण यामध्ये भागाकार पद्धत जर घडवून आणलं तर यामधला एक वेक्टर नाहीसा होतो आणि राहिलेल्या वेक्टरचं आपल्याला राहिलेली जी क्वांटिटी असते n किंवा m त्याची व्हॅल्यू इझिली कॅल्क्युलेट करता येते. आता बघा इक्वेशन 2 आणि 3मध्ये जर मी भागाकार केलं तर इथं डिनॉमिनेटर दोन्हीकडं कॉमन आहे. इट विल बी गेट कॅन्सल. इथं न्यूमरेटरला m आहे, इथं सुद्धा न्यूमरेटरला m आहे. न्यूमरेटरचा m कॅन्सल होतो. इथं राहतो काय तर n. म्हणजे दोघांमध्ये जर आपण भागाकार केलं या दोन्ही इक्वेशनमध्ये तर त्यावरून आपल्याला mची किंमत काढता येते. Therefore इक्वेशन 2 डिवाइडेड बाय इक्वेशन 3 लेट 3m अपॉन 5 टाइम्स m+1 डिवाइडेड बाय 2m अपॉन 5 टाइम्स m+1 which is equals to 5 upon 5 times n+1 which is divided by 3n upon 5 times n+1. इथं भागाकार पद्धत केलं आहे. जे कॉमन पार्ट आहेत डिनॉमिनेटर न्यूमरेटर ते आपण इथं कॅन्सल केलेले आहेत. राहिलेल्या किमती आपण खाली लिहितो आहे. इथं काय राहिलं 3/5. न्यूमरेटरला 3/5 अपॉन डिनॉमिनेटरला राहतं फक्त 2/5. इट विल बी रिटर्न विच इज इक्वल्स टू 5/5 3n/5. या किमती आपण इथं लिहिलेल्या आहेत. इथं सुद्धा परत डिनॉमिनेटर सारखं आहे 5 इट विल बी गेट कॅन्सल. परत राहतं 3/2 विच इज इक्वल्स टू 5/3n. आता nची किंमत काढायची आहे, त्याला आपण लेफ्ट साईडला नेऊयात. 3n इक्वल टू 5 इंटू 2 विल बी 10 अपॉन. आता ह्या इकडचा 3 इथं खाली येणार बरोबर का. हे 3/2चं इकडे गेल्यावर 2/3 झाला. हा 5 आहे तसाच. इकडचा 3n लेफ्टला नेलं की इथं डिनॉमिनेटरला आहे तो या साईडला गेलं की न्यूमरेटरमध्ये येणार. 5 गुणिले 2 10 छेद 3 आहे. या 3ला खाली आणा. 3 गुणिले 3 म्हणजे 9. म्हणजे यावरनं यांची किंमत मिळते 10/9. याप्रमाणे तुम्ही
यांची किंमत कॅल्क्युलेट करू शकता. इक्वेशन 2 डिवायडेड बाय 3 केलं की यांची किंमत मिळाली. त्याच पद्धतीनं इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 3 करूयात म्हणजे आपल्याला यमची किंमत मिळेल. सिमिलरली इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 3 5/5 टाइम्स m plus 1 divided by 2m/5 times m plus 1 which is equals to again 2n/5 times n plus 1 which is divided by 3n/5 times n plus 1. इथं दोन्हीकडचं डिनॉमिनेटर कॅन्सल झाला, इथं सुद्धा डिनॉमिनेटर कॅन्सल झाला. इथं न्यूमरेटरला n आहे, इथं सुद्धा न्यूमरेटरला n आहे, कॅन्सल करा. इथं राहतं काय, इथं 5 मी इथंच कॅन्सल करून टाकलं जेणेकरून आपला एक स्टेप कमी होईल. आता न्यूमरेटरला काय राहतो 5, इथं डिनॉमिनेटरला काय राहतो 2 × m 2m विच इज इक्वल्स टू 2/3 2/3. यमची किंमत काढायची आहे. चला त्याला राईटला घेऊयात. दॅट इज 2m इक्वल टू तिरकस गुणाकार करा. जर तुम्हाला असं वाटत असेल की ही स्टेप मला अवघड जाते, सरळ तिरकस गुणाकार करायचं. मग यातनं यम काढायचं असेल तर दोन्हीला इथलं भागायचं. 5 × 3 15 आणि 2 × 2 काय येणार 15 बरोबर 4m म्हणजे यमची किंमत काय येणार 15/4. या पद्धतीनं सुद्धा तुम्ही इझिली हे किंमत कॅल्क्युलेट करू शकता. यम आणि एन दोन्ही किमती मिळालेल्या आहेत. आता पी हा पोझिशन वेक्टर काढायचा आहे. हेन्स द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन पी डिव्हाइड सेगमेंट एडी इन द रेशो. एडी म्हणजे यम होता, दॅट इज 15:4. या प्रमाणात पी हा पॉईंट एडीला डिवाइड करतो. सिमिलरली सेगमेंट बी इंटरनली इन द रेशो एन हा पॉईंट बीला कुठल्या प्रमाणात तर 10:9 या प्रमाणात हे डिव्हिजन पॉसिबल आहे. टू फाइंड द पोझिशन वेक्टर पी बार ऑफ कॅपिटल पी दॅट इज पी बार इक्वल टू. आता इथं पी हा ए डी आणि बीचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन होता म्हणजे M/S21 या प्रमाणात ए डीला डिव्हाइड करतो आहे. तुम्ही एमची किंमत ठेवून एकतर इंटरनल डिव्हिजन ए डीवरती वापरू शकता किंवा एनची किंमत ठेवून बीईवरती तुम्ही इंटरनल डिव्हिजनचा फॉर्म्युला वापरू शकता. मी बीईवरती इंटरनल डिव्हिजन इथं ऑपरेट करते. टू फाइंड द पोझिशन वेक्टर पी बार ऑफ बी म्हणजे बीईला एन हा पॉईंट कुठल्या प्रमाणात तर 10:9 या प्रमाणात हा डिवाइड करतो. दॅट इज 10 × ई बार प्लस 9 × बी बार अपॉन 10 + 9 दॅट इज 19. मग 10 × ई बारची किंमत इन टर्म्स ऑफ ए बार सी बार माहिती आहे, ती किंमत आपण इथं सबस्टिट्यूट केलं आहे. प्लस 9 बी बार 10 + 9 इज 19. आता ब्रॅकेटच्या बाहेर 10 आहे, 10नी ब्रॅकेटच्या आता आपण मल्टिप्लाय करून घेऊयात. 10 × 2 20 ए बार प्लस 10 × 3 30 सी बार प्लस इथं डिनॉमिनेटरला काय नाही म्हणजे 1 असतो. डिनॉमिनेटर कॉमन करण्यासाठी मी 5नी इकडं तिरकस गुणाकार करते. दॅट इज 5 × 9 विल बी 45. हा 5 डिनॉमिनेटरला येतो दॅट इज 19 × 5. आता न्यूमरेटरमधनं मला 5 कॉमन काढता येतं. मी 5 बाहेर काढते. 5 बाहेर काढल्यावर 5 × 5 = 20 म्हणजे या 20ची फोड 5 × 4 या पद्धतीनं प्लस 5 × 30 प्लस 5 × 9 45 या पद्धतीनं थ्रूआउट या न्यूमरेटरमधून 5 आपण बाहेर काढलं. डिनॉमिनेटरला सुद्धा 5 आहे. इट विल बी गेट कॅन्सल दॅट इज 1/19 टाइम्स 4 ए बार प्लस 9 बी बार प्लस 6 सी बार. दिस विल बी द पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट पी. या पद्धतीनं तुम्ही पोझिशन वेक्टर कुठल्याही पॉईंट ऑफ इंटरसेक्शनचं कॅल्क्युलेट करू शकता. तुम्ही एकतर इथे एनची किंमत ठेवून हे इंटरनल डिव्हिजन वापरू शकता किंवा एमची किंमत ठेवून सुद्धा इंटरनल डिव्हिजन वापरू शकता. कुठल्याही पद्धतीनं जरी तुम्ही सॉल्व केला तरी हा वेक्टर मात्र युनिक असतो. इट विल नॉट चेंज. ओके.